श्री गुरुचरित्र अध्याय 14 श्री गणेशाय नमः. नामधारक देका विनवी सिद्धाशे कौतुका प्रश्न करियती वेशिका एकचिते प्रियसा जय 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 योगेश्वर सिद्धमूर्ती ज्ञान सगळ पुढील कथा विस्तारात ज्ञान होय आमासी येसी उदर व्यवस्थेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले गुरुकृपेशी. पुढे कथा वर्तली कैसे विस्तारावे आम्हाप्रती ऐकून शिष्याचे वचन संतोषिद्ध आपण गुरुचते कामधेनू सांगता झाला विस्तारून. एक शिष्य शिरोमणी भिक्षा केली त्याचे गुणी त्यावर संतोषने प्रसन्न झाले. प्रियसा गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाणे दुजेवर पूजा केली विचित्र म्हणून अन्य प्रियसा तया सायमदेव दिवसृद्ध संतोषे भक्तवरे वंशी माझी प्रती तुझेवरी एकूण श्रीगोचन सायदेन मन करणं माता चरणीटा विनमी झाला पुन्हा पुन्हा. जय जयाजी सद्गुरु तिवती त्रिमूर्तीचा अवतारा वेदमय दिसासिनरू वेदा अगचरू तुझ महिमा विश्व व्यापक तुझी होशी. ब्रह्मा विष्णू याम कष्ट धरले स्वरूप तू मानवाशी भक्तजन तारवय तव महिमा वर्णवय शक्ती कशी आमाशी मागणे एक तुमाशी कृपा करणे गुरुमूर्ती. माझे वंश परपरी भक्ती द्यावी निर्धारी इय सौख्य पुत्र पौत्री अंती द्यावी सद्गती. एसी विनंती करुनी पुनर्पी विनवी करुणा वचनी सेवा करतो द्वारी येऊनी महाक्रूर अशतो प्रति संवत्सरी ब्राह्मणाशी घात करतो जो भुवाशी याचे करणे आम्हासी बोलवतेचा पर्यसा जाता तैरी जवळी आपण निश्चय घेईल माझी प्राण भेटी झाली तुमची मरण कैचा आम्हाशी संतोष श्री गुरुमूर्ती अभय देती तया प्रति विप्रमस्की हस्त ठेविती चिंता न करी म्हणून या भय सोडून ती जावे क्रूर येवना ते भेटावे संतोषने प्रियभावे पुनर्पी पाठवतील आम्हाप्रती जो वरी परतून येशी असो आम्ही भरव्याशी तू आली या संतोषी जाऊ मग येतून या निज भक्त आमची होशी परंपरी वंशवष्टी अकला बेष्ट पावशी वाडे संते तुझी भोत तुझे वंश बरोबरी सुखे नांदती पुत्र पौत्री अखंड लक्ष्मी तुझे घरी निरय शातय नांदायला ऐसे वर लादून निगे साहेबदेव ब्राह्मण जेता होता तो यवन गेले त्वरित त्याजवळी कालांतक यमध्ये का येऊन दुष्ट पर्यसा ब्राह्मणा ती पातक्याचा ज्वालारूप हो झाला विनमुख होनी गुरुवंत गेला यवन कोपात विप्र झाला भयचकित मनी श्री गुरुद्या तसे कोप आली या वेळ ओळंब वैसे केवी स्पर्शी अग्निसी श्री गुरु जैसे काही काय करील यवन दुष्ट गरुडाची या पहिल्यासी सर्प कैशी डैसी तैशी त्या ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची काय एखादे सिंहासी ऐरावती केवी ग्रासी श्री गुरु कृपा ज्याशी कली कळायचे भय नाही ज्याची हृदी गुरुस्मरण भय कचा तया धरणू काळ मृत्यूने बाधे जण आपण मृत्यू काय करीला ज्याशी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन करील काय श्री गुरु कृपा ज्याशी होय यमाचे भय नाहीत या. एसी या प्रतो यवन गृही निघाला ब्रह्मे करून दृढ निद्र लागता जाणं शरीर स्मरण नाही त्याची हृदया जाळा होगुनी तशी जागृती होऊनी परियसा प्राणांतिक व्यवस्थसे कष्ट तसे ते बळी स्मरण नसे काही मनुष्यस्त्र मारे तो गाई छेदन करीतो अवेवपायी विप्र एका आपणासी स्मरण झाले ते वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळत असे चरण कमळी म्हणे स्वामी तुझी माझा तुंते पाछार इले ते कवणी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषण देऊन निरोप देते त्यावेळी संतोष दिजीवर आला ग्रामेश्वर गंगा तिरी जाई लवकर श्रीगुरुच्या दर्शनाशी देखून या श्रीगुशी नमर कवी भावेशी स्रोत करी भावेशी सांगे वृत्तांत अद्यांत संतोष श्रीमूर्ती तया द्विज आश्वसिती दक्षिण दिसे जाऊ म्हणती स्नान तीर्थयात्रेचे ऐकुनी श्री गुरुचे वचन विनव तसे कर जोडणं विसंबे आत्ता तुमचे चरण आपण गे समागमे तुमच्या चरणाविणे देखा राहू न शके शेणेका संसार सागर तुची देव कृपा सिंधू उद्धराया सागराशी गंगा आली भूमीशी तैसे स्वामी आम्हाशी दर्शन उद्धर आपले भक्त वसल तुझी कथी आम्हा सांडणे काय नीती शेवेच घे हे नुचिती म्हणून चरणी लागला येणे प्रिय श्री गुरुशी विनवी विप्रभावे संतोषिनी श्री गुरुशी म्हणती तयेवळी कारण असे आम्हा जाणे तीर्थी असे दक्षिणे पुनर्पी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदश आम्ही तुमच्या ग्रामसमीप वास करू हे निचित्र कलत्र पुत्रष्टभांत तुम्ही आम्हा भेटावे न कर चिंता असा सुखे सकळ आरिष्टे गेली दुखे म्हणून हस्त ठेवी मस्तकी भाक देती तयेवळी ऐसे प्रिय सांगुनी श्री गुरु निघाले तेथून जेथे असे आरोग्य भयनी वैजनाथ महाचिरते समस्त समावेत श्री गुरु आले तीर्थ पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक युनिषदाशी कारण काय गुप्त होशी होते शिष्य भावशी त्याचे खोटे ठेवीला गंगाधरच नंदन गुरुचरण वर्णन सिद्ध मुनी विस्तारून सांगे नामधारकासे पुढील कथेचा विस्तार सांगत असे परंपार मन करुणी एकाग्र एकाच होते सकळीक वास सरस्वतीचे तीरी सायमदेव साचारी तया गुरुते निर्धारी वस्त्रे भूषण तिथली गुरुच्या अमृत सायमदेव व्याख्यान येत यवन भय रक्षित थोर भाग्य तयाचे येथे श्री गुरुचारित्र परमकथाकल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्यान सिद्ध नामधारक संवादे दुष्ट यवन शासनम नाम चतुर्दशाध्याय श्री गुरुदत्ता ओवी संख्या श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.